आज आहे संडे आणि या संडेच्या दिवशी नाशिक शहरामध्ये नाशिकच्या बाहेर असलेले म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये म्हणू शकतोय जे काही गणपती आहे त्या गणपतींचं दर्शन म्हणजे नाशिक जिल्ह्यातील अष्टविनायक ही राईड मी आत्ता सुरू करतोय। आत्ता सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि काही रायडर्स जे आहेत ते चांदीच्या गणपती रविवारकरांच्या इथे भेटणार आहे। सो चला, गणपती बाप्पा मोरया। हा आहे नाशिकचा पहिला गणपती आहे चांदीचा गणपती आणि इथून आम्ही सुरुवात करतोय। अजून तरी कोणी आलेलं नाही आहे, मी पहिलेच आलेलो आहे। सो बाकीचे लोक हा आहे आमचा 6वा गणपती। गणपती नवग्रह मंदिर असं नाव आहे याचं। इथे नवग्रहांचे मंदिरं सुद्धा आहेत। जसं इथे सुरुवातीला तुम्ही बघू शकता स्वामी समर्थ।
कार्तिक स्वामी हे आहेत दत्तगुरू श्री गुरुदेव दत्त. तुम्ही बघू शकता इथे जो मोठा गणपती आहे हाच अण्णा गणपती म्हणून ओळखला जातो. चामुंडा देवीचं मंदिर. आणि ज्या पद्धतीने साऊथ आंध्र प्रदेश या साईडचे जे मंदिरं आहेत त्या मंदिरांच्या पद्धतीची रचना किंवा शिल्पकाम आपल्याला या मंदिरांवरती बघायला मिळतं. तर हे सगळे आहेत नवग्रह. पहिली सुरुवात आहे गुरु. तर हे आहेत गुरु. त्यानंतर पुढे आल्यानंतर एकदम सिक्वेन्सच्या पद्धतीने तिथे दर्शन घेता येतं. ते पुढे आल्यानंतर हे आहे बुध. तर हे आहेत बुधचं मंदिर. त्यानंतर पुढचं आहे शुक्र. हे आहे शुक्रदेवाचं मंदिर. त्यानंतर पुढे आल्यानंतर इथे प्रत्येक मंदिराला वेगवेगळ्या रंगांनी सजावट केलेली आहे जेणेकरून लक्षात येईल की कुठलं मंदिर वेगवेगळं आहे. इथून पुढे आल्यानंतर हे आहे चंद्र. हा आहे चंद्रदेवाचं मंदिर. चंद्रदेवाचं मंदिर झाल्यानंतर पुढे आल्यानंतर हे आहे मंगल म्हणजे मंगळ देवता. तर मंगळ देवतेचं हे मंदिर आहे. इथून पुढे आल्यानंतर जे ऑरेंज कलरचं मंदिर आहे हे आहे सूर्यदेव. तर सूर्यदेवासाठी जो ऑरेंज कलर आहे तो ऑरेंज कलरची रंगकाम आणि सजावट केलेली दिसते. इथून पुढे आल्यानंतर येल्लो कलरचं जे आहे ते सुरुवातीलाच होतं गुरु. त्यानंतर हा या कलरचं एक मंदिर आहे. हे आहेत केतू. तर हे केतू या ग्रहाचं मंदिर आहे. केतू ग्रहाचं दर्शन घेतल्यानंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर ग्रहाचं शेवटून 2 नंबरचं जर आपण या पद्धतीने आलो तर इथे आल्यानंतर हे आहे शनिदेवता किंवा शनिग्रह त्याचं मंदिर. आणि जो शेवटचा ग्रह आहे त्या शेवटच्या ग्रहामध्ये हे आहे राहू. हे आहे राहू ग्रहाचं मंदिर. सो अशा पद्धतीने नवग्रह जे आहेत त्या सगळ्या नवग्रहांची स्वतंत्र मंदिरं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. तर अशा प्रकारे आज पूर्ण नाशिक जिल्ह्यातील अष्टविनायक दर्शन यात्रा किंवा राईड ही कंप्लीट झालेली आहे इथे. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.